नमस्कार. दयानंद शिंदे, भारतीय जनता पार्टी, जिल्हा चिटणीस. आज सर्व महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदेवर आचारसंहिता घोषणा झाली आहे. मी स्वतः काक्रंबा गटातून जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीकडून लढण्यासाठी इच्छुक आहे. मला आशा आणि अपेक्षा आहे की जे काय आम्ही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी असेल किंवा संघ परिवारातील विचारधारेला झुकून देऊन काम केलं, त्या सर्व गोष्टीचा विचार करत पक्षश्रेष्ठी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याचा या काक्रंबा गटावर जिल्हा परिषदेसाठी 100% विचार करेल. तुमच्या मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे, त्यासाठी तुम्ही पक्षाकडून मागणी केली आहे काय तिकिटाची? मी रितसर भारतीय जनता पार्टीकडे ऑफिसमध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या आव्हानानंतर मी स्वतः भवनला जाऊन भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आणि मला आशा आहे की माझ्यासारख्या तरुणाला भारतीय जनता पार्टी 100% न्याय देईल. आपलं दिवशिंगचे सरपंच मस्के यांनी मागणी केली आहे भाजपमध्ये तिकिटाचं, त्यासाठी तुमचं काय आहे नेमकं? मस्के बघा, विचार करा, मस्केचे काय मी ओळखत बी नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते माणूस गुत्तेदार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आचारसंहिता लागूपर्यंत त्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही. ही कुठंतरी भारतीय जनता पार्टीचे नेते राणादादा, मल्हारदादा विचार करतील आणि ज्याचा प्रवेश पहिल्यापासून पक्षासाठी झटणारा माणूस आहे, संघटनेसाठी झटणारा माणूस आहे, त्याचा विचार करतील. आपल्याला माहिती आहे की कारल्यासारख्या ठिकाणी असेल, वाणेगाव सारख्या ठिकाणी असेल किंवा सलगर सारख्या ठिकाणी असेल, ते गुत्तेदारी केलेला माणूस आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही गेल्या 2-3 दिवसात सोशल मीडियावर बघितलात की तिथले बूथ प्रमुख त्यानं केलेल्या कामाचे, त्यांच्या गुत्तेदारीचे कौतुक करताना सगळ्या सोशल मीडियावर दिसत आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी कुठल्याही गुत्तेदाराला न तिकीट देता इमानदारीनं इतबारीनं भारतीय जनता पार्टीचं देव देश धर्माचं काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 100% या काक्रंबा गटातून जिल्हा परिषदेत संधी देतील एवढी अपेक्षा आहे. तुमचं सामाजिक काम चांगलं आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये मसलामध्ये तुम्ही कित्येक वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिला असल्या मोठ्या गावामध्ये. काक्रममध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाल्यावर त्यासाठी जनतेसाठी काय आश्वासन देणार म्हणजे निवडून आल्यावर नंतर? 100% मसल्यासारख्या गावामध्ये माझ्यासारख्या गरीब घरातून येणाऱ्या कार्यकर्त्याला बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून मसल्यातल्या लोकांनी माझ्यावर प्रेम दिलं. तेच प्रेम येणाऱ्या काक्रंबा गटावर ज्यावेळेस मी काम करेन त्यावेळेस शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, माझी लाडकी बहीण असेल, यासाठी वेगवेगळ्या विकास कामाचं नियोजन आणि आयोजन आपल्याला येत्या 5 वर्षामध्ये या काक्रंबा गटामध्ये दिसेल. की तरुणांसाठी शिक्षणाचा विषय असेल, रोजगारांचा विषय असेल, माझ्या महिलेला घरबसल्या रोजगाराची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या योजनेतून त्यांना उद्योग उभा करण्याची योजना असतील, या प्रत्येक गोष्टी मी घरापर्यंत गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. माझा जर परिचय घ्यायचा असेल तर माझ्या मसला खुर्द गावामध्ये येऊन सर्व गावातल्या जनतेला विचारू शकता की दयानंद शिंदे सारख्या तरुणांना ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध आल्यानंतर ग्रामपंचायत कशा प्रकारे चालवली किंवा त्या ग्रामपंचायतमध्ये कारभार बघितला ही सुद्धा आपण मसल्या गावामध्ये चौकशी करू शकता. तुम्ही संघाचं काम करता हो, मग संघाकडे का मागणी केली का तिकिटाची? बाबा नेमका तिकीट भेटा म्हणून असं का मागणी केली का वरिष्ठाकडे? का नाही बघा, संघ कुठल्या राजकीय भूमिकेमध्ये येत नाही, परंतु संघाच्या बी कानावर गेलेला आहे आणि संघ राजकारणाच्या व्यतिरिक्त आहे. मी संघामध्ये विचारधारेपायी आणि संघाचा स्वयंसेवक वेगळा आणि राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी वेगळी, यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. मी स्वयंसेवक आहे का तर 100%. मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सदस्याच्या अगोदर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वेगळा आणि भारतीय जनता पार्टी वेगळी, ही डिफरन्स गोष्टी आहेत. आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी त्या विचारधारेला अनुरूप आहे आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये देवदेश धर्माचं काम करतोय. माझा भारतीय जनता पार्टी 100% विचार करेल.